हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण पावटा आणि बटाटा मिक्स करून अशी मस्त अशी लत्तपीत छान अशी भाजी टेस्टी झटपट अगदी 10 मिनिटात बनणारी करणार आहोत. वाटण घाटण न करता अगदी सुंदर अशी चटपटीत भाजी होते. चला तर बघूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण पावटा आणि बटाट्याची भाजीची रेसिपी करणार आहोत. मी ते अर्धे वाटी पावटा घेतलेला आहे आणि बटाटे घेतले 2, सोलून मस्त धुवून छान चिरून ठेवलेले आहेत. अगदी सुंदर भाजी होते ही. तर चला तर आपण करूया. मी तर कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपण भाजी सुरू करू. तेल घालूया. सर्वप्रथम आपण पावटा परतून घेणार आहोत. मग थोडंच तेल घालायचं, अगदी अर्धा चमचा. त्यात आपल्याला हे पावट्याच्या बिया आहेत ना, चांगल्या परतून घ्यायच्यात अगदी डाग पडेपर्यंत, म्हणजे आपली भाजी छान टेस्टी होते. सर्वप्रथम हे असं करून घेऊया आपण. सुंदर ह्याच्यामुळे चव पण येते असं आपण परतून घेतल्यामुळे, आणि सुंदर भाजी होती पावट्याची. तुम्ही सुद्धा अशी करून बघा. मी केलेली आहे बऱ्याच वेळा अशी भाजी, म्हणून मी आज रेसिपी दाखवते तुम्हाला. सुंदर भाजी होते आणि जास्त वेळही लागत नाही. असं आपण करून घेतल्यामुळे लगेच भाजी जास्त म्हणजे वेळ लागत नाही भाजी शिजायला. असं आपण डाग पडेपर्यंत छान परतून घेऊया. किंचित मीठही घालायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी किती मीठ घेतलेलं आहे, म्हणजे मीठ सुद्धा आतमध्ये मुरल्या जातं आणि मीठामुळे छान टेस्ट पण येते. आता आपण थोडंसं झाकून मस्त होऊन देऊया ते 2 मिनिटं. आता 2 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत आपले पावटे. काढून घेऊया आपण. आता तीच कढई ठेवलेली आहे आपण. परत आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. अर्धा ते 1 चमचा. आपल्या पोहे खातो त्यात तो चमचा. आणि आता आपण बटाटे सुद्धा तसेच परतून घेणार आहेत, थोडेसे सोनेरी कलरवर. ह्यात पण किंचित मीठ घालायचं आहे. आपण जसं पावट्यात मीठ घातलं तसंच मीठ ह्यातही घालायचंय, म्हणजे भाजीला आपण कमी मीठ वापरायचं आहे. आणि हे सुद्धा छान आपण सोनेरी रंगावर बटाटे चांगले परतून घेऊन ह्याला सुद्धा आपण छान 2 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी सुंदर होते. आणि अर्धवट शिजून निघतात, त्यामुळे भाजीमध्ये जास्त शिजवायची गरज नाही. हे आता आपण झाकण ठेवूया. याला पण 2 मिनिटं छान होऊन देऊया लो टू मीडियम गॅसवर. चला तर आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया. मस्त झालाय बटाटा आपला. असाच परतून घ्यायचा सोनेरी रंगावर. काढून घेऊया आता. आणि याच कढईमध्ये भाजी करूया. जास्त भांडे काढायची गरज नाही, एकाच कढईत आपण सर्व केलेलं आहे. काढून घेऊया. चला तर आता आपण भाजीसाठी तेल घालून घेऊया 2 चमचे. आता आपण त्यामध्ये जिरी मोहरी घालूया. अर्धा चमचा मोहरी घातलेली. जिरं घालूया अर्धा चमचा. आता जिरं मोहरी छान तडतडला. आता लसूण आपण क्रश करून घेतलेला घालूया. कढीपत्त्याची पानं घालूया 7-8. मस्त लसूण आपण परतून घेऊया. कढई गरम आहे त्याच्यामुळे पटापट होणार. आता आपण यात 1 कांदा बारीक चिरलेला घालूया. तो सुद्धा छान परतून घेऊया.
आता कांदा पण छान परतून झालेला आहे, तर एक टोमॅटो घालूया मीडियम आकाराचा. त्यातच थोडी कोथिंबीर पण घालूया आणि मस्त फोडणीतच परतून घेऊया. आता आपण मसाले घालून घेऊया. हळद घालूया अर्धा चमचा. इथे काश्मीरी मिरची पावडर घालूया आपण 1 चमचा. धना पावडर घालूया 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला घालूया 1 चमचा. 1 ते 1.5 चमचा घालू कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. परत एकदा छान परतून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, अर्धा पेला. मस्त मसाले आपले टोमॅटो आणि कांद्या बरोबर शिजतील. आता बघू शकता मस्त मसाले आपले झालेले आहेत. आता आपण हे जे पावटा आणि बटाटा अर्धवट हे करून घेतलं होतं परतून, ते घालूया. आता मिक्स करू चांगलं. झटकीपट होते भाजी, जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला किती भाजी, रस्सा किती हवा आहे, का अशी सुकीच हवी का मीडियम हवी, त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यात घालू शकता. मी साधी मीडियमच ठेवणार आहे. आता ह्यामध्ये आपलं मीठ घालून घेऊया. मग अशी आपण पावट्यात अगदी थोडं घातलं होतं आणि बटाटा करताना सुद्धा थोडं घातलं होतं. आता उरलेलं सर्व मीठ भाजीच्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे. मी घातलेलं आहे. थोडी कोथिंबीर. परत एकदा परतूया. आता गरमच पाणी घालायचं आहे. आता गरम पाणी घालूया. तुम्हाला भाजी जशी पातळ घट्ट हवी त्यानुसार. आणि वाटण घाटण करायची काही गरज नाही. अशी सिंपल भाजी अगदी सुंदर होते. जर तुम्हाला भाजी खूप अशी घट्ट हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन पीठ 1 चमचा घालून मसाले परततानाच करू शकता. नाहीतर मग आपलं डाळवं जे असतं ना, ते सुद्धा मिक्सरला 1 चमचा त्याची पावडर करून ते सुद्धा घालू शकता. पण मी अशीच करते, अशी सुंदर भाजी लागते. आता आपण मस्त 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजून घेऊया. आता 3 ते 4 मिनिटं आपण भाजी चांगली शिजून घेतलेली आहे झाकण ठेवून. आता बघूया कशी झाली आपली भाजी. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेली आहे आपली भाजी. मी गॅस अगदी लो टू मीडियम करूनच मस्त शिजून घेतलेली होती झाकण ठेवून. बटाटा पण आपला छान शिजलेला आहे आणि पावटा पण चांगला शिजलेला आहे. मी एवढाच रस्सा ठेवणार आहे. तुम्हाला जर जास्त रस्सा ठेवायचा तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि ह्या जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे असतील, शेंगदाण्याचा कूट, तो सुद्धा तुम्ही वरतून घालू शकता 2 चमचे. पण मी ही अशीच करणार आहे. मला ही अशी सिंपल भाजी अगदी खूप सुंदर लागते. आणि ह्यामध्ये तुम्ही वांग सुद्धा असेल तर घालू शकता. वांग, बटाटा आणि पावटा अगदी सुंदर भाजी होते. माझ्याकडे वांगे नव्हते म्हणून मी पावटा आणि बटाटा असा मिक्स करून केलेली आहे. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर भाजी झालेली आहे आपली. तुम्ही डब्यालाही अशी करू शकता किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात अगदी सर्व चाटून पोसून खातील अशी सुंदर भाजी होते. तर आता आपण ही
काढून घेऊया भाजी. तर आज मी इथे मस्त अशी पावटा बटाटा घालून अशी सुंदर भाजी केलेली आहे. झटपट होते, वाटण घाटण न करता, आणि इतकी सुंदर अप्रतिम लागते. चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, आणि अगदी सुंदर अशी. तुम्हाला जर ह्याच्यात वांगे घालून पण करायचे असेल तर तुम्ही 2 वांगे घालून सुद्धा ही भाजी करू शकता. बटाटा पावटा वांग ते सुद्धा अगदी सुंदर भाजी होते. ती मी अशी भाजी नेहमी करते, सर्वांना इतकी आवडते, त्यामुळे मी आज ही रेसिपी करून दाखवलेली आहे. तर अगदी झटपट होणारी आणि काही मसाले जास्त, जे आपले घरगुती साधे मसाल्यातच अगदी सुंदर अप्रतिम वाटण घाटण न करता अशी ही भाजी होते. तर मी आज इथे करून दाखवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा. मी अशा झटपट बनवणाऱ्या पण अगदी टेस्टी अशा भाज्या दाखवते. तर तुम्हाला माझ्या अशा झटपट रेसिपी हव्या असतील तर संगीता किचन वाईफ्सला फॉलो करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.